विधान परिषदेच्या जागा वाटपाचं घोडं अजूनही अडलेलंच आहे. महायुतीचं जमलं 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 असं सकाळपासून आपण ऐकतोय. आत्ता आपण हा व्हिडिओ करत असताना देखील त्यांच्यातला वाद मिटलेले नाहीयेत. 11-4-2 असा एक फॉर्म्युला सांगितला जातोय. त्यात कधी 12-3-2 असंही म्हणतायत. पण नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही. या उलट महाविकास आघाडीनं मात्र 8-4-3 असा एक फॉर्म्युला जाहीर केलेला आहे. म्हणजे 8 काँग्रेस लढवणार, 4 शिवसेना उभाठा आणि 3 शरद पवारांचे काँग्रेस. त्यांच्याकडेही आणखी 2 जागांसाठीचा वाद चालू आहे. आपण फक्त नाशिक पुरतं बोलायचं म्हटलं तर महाविकास आघाडीत नाशिकच्या जागेचा वाद मिटलेला नाहीये. म्हणजे खरं तर त्यांची इतकी खस्ता हालत आहे तरी देखील तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे. हे जर आश्चर्य वाटतं असं वाटत असलं तरी त्यांचा सगळा डोळा राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यानंतर भाजपमध्ये या जागेचं काय होतं यावर अडलेलं असावं असं वाटतं. प्रत्यक्षामध्ये शिवसेनेनं ही जागा यापूर्वी जिंकलेली असल्यामुळे शिवसेनेला ही जागा सुटली असं महायुतीतर्फे सांगितलं जातंय. त्यामुळे शिवसेनेचे मावळते आमदार नरेंद्र दराडे हेच इथे उमेदवार असतील असं आता जवळपास निश्चित झालंय. कालही आपण ह्या विषयावर बोललेलो आहोत. परंतु आता जर शिवसेनेला जागा सुटली तर भाजप काय करणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे. गणेश गीते जे सर्वाधिक इच्छुक या भाजपतर्फे होते तर त्यांनी आज अर्ज भरणार असं जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात आतापर्यंत त्यांनी अर्ज भरलेले नाही, परंतु अर्ज भरण्याची प्रोसेस त्यांनी चालू केली असं सांगितलं जातंय. आता 2 दिवस सुट्टी आहे त्यामुळे थेट 1 तारखेला म्हणजेच अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी हे सगळे अर्ज भरले जातील असं सांगितलं जातंय. आता या मध्ये पुन्हा काल आपण नाव घेतलं केदा आहेर यांचं, तर ते काय करणार हा एक प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण त्यांची सगळी मदार ही दराडे गीते काय करतात आणि त्यानंतर हे आपलं पत्ते कसे ओपन करायचे असं चाललेलं असावं असं दिसतंय. त्यामुळे आतापर्यंत तरी तसं चित्र अस्पष्टच आहे. केवळ महायुतीतर्फे ही जागा शिवसेना शिंदे गट लढवणार हे मात्र निश्चित झालंय आणि शिंदे गटातही नरेंद्र दराडे यांचंच नाव अंतिम होणार हे सुद्धा जवळपास निश्चित आहे. अर्थात अजून 2 दिवस आहेत अर्ज भरायला, त्यामुळे यातही काही बदल झाले सांगता येत नाही. कारण प्रत्यक्षामध्ये हे राजकारण इतकं वळणावळणानं चाललेलं आहे की नेमकं काय होईल हे आज तरी सांगता येत नाही. परंतु ही जागा बिनविरोध होणार नाही. निवडणूक चुरशीची होणार आणि ती कदाचित तिरंगी होणार हे मात्र आता हळूहळू स्पष्ट होत चाललंय. बघूया, आणखी 2 दिवस आहे. नमस्कार.